श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि मी प्राध्यापक डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आपल्या जनावरांची काळजी घेत असतात आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं जनावरांच्या कृत्रिम रेतनावेळी कोणती काळजी घ्यावायची याविषयी आज इत्यंभूत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सरोज वहाणे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोते हो, डॉक्टर सरोज वहाणे हे जनरल मॅनेजर NDDB राहुरी सिमेंट स्टेशन या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. जनावरांच्या कृत्रिम रेतनावेळी घ्यावायची काळजी. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की शेतकरी बांधवांच्याकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक जनावरांचा दुग्ध व्यवसायांचा मोठ्या प्रमाणामध्ये आज होताना दिसतोय. मग या दृष्टिकोनातून ज्यावेळेला माझावर जनावर येतं तर त्याची काळजी घेताना कुठेतरी आपण कमी पडतो की काय असं वाटत असतं. तर या दृष्टिकोनातून माझावर आलेल्या जनावरांची नेमकी काळजी शेतकरी बांधवांनी कशी घेणं अपेक्षित आहे? सर्वप्रथम शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. मी डॉक्टर सरोज वहाणे NDDB राहुरी सिमेंट स्टेशन इथे कार्यरत आहो आणि ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या चवई सरांनी ज्या विचारलेल्या आहेत की जनावर आल्यानंतर काय काय करायला पाहिजे. सर्वप्रथम माज केव्हा सुरू झाला हे शेतकऱ्यांनी त्याची नोंद करायला पाहिजे. समजा सकाळी 6 वाजतापासून आपली गाय किंवा म्हैस जर माझ्यावर येणं सुरू झालेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला हे ठरवता येते की आपल्याला कृत्रिम रेतन केव्हा करायचं आहे. म्हणजे याचा 12 तासाचा वेळ आहे. जसं सकाळी 6 वाजता जर माझ्यावर येणं सुरू झालेलं आहे तर आपल्याला संध्याकाळी 6 नंतर कृत्रिम रेतन करायला पाहिजे. आणि संध्याकाळी जर 6 वाजता आली तर दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असते. तर हे 12 ते 18 तासामध्ये आपल्याला कृत्रिम रेतन करणे गरजेचं असते. हे जे आमचं कन्व्हेन्शनल सिमेंट डोज आहे त्याच्यानुसार. कन्व्हेन्शनल म्हणजे त्याच्यामध्ये 50% चान्सेस जे आहेत डी पण येऊ शकतात आणि 50% जे आहे गोरा किंवा खोंड पण येऊ शकतो. अच्छा. परंतु जसं सॉर्टेड आहे किंवा ज्याला आम्ही क्रमबद्ध केलेला म्हणतो तर सॉर्टेडमध्ये काय असते की आम्ही X आणि Y क्रोमोझोम वेगळे म्हणजे Y क्रोमोझोमला आम्ही काढून टाकतो आणि फक्त XX ठेवतो. जसं माणसांमध्ये आहे तसंच जनावरांमध्ये आहे. माणसामध्ये पण XY क्रोमोझोम असतात आणि आमच्या वडूमध्ये पण XYच असतात. म्हणजे वडूकडून जे क्रोमोझोम जाणार त्याच्यावर हे डिपेंड असते की कालवड येणार की गोरा येणार. तर बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. तर हे पण मी सांगू इच्छितो की ह्याच्यासाठी सॉर्टेड डोजेस जे आहेत किंवा सॉर्टेडचा जर आपल्याला कृत्रिम रेतन करायचं आहे तर 18 ते 20 तासामध्ये केलं तर त्याची सक्सेस रेट फार जास्त भेटते आपल्याला. अगदी ही वेळ सांभाळणं फार महत्त्वाचं. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर बरेच लोक काय करतात, शेतकरी बंधू जसं बाहेर गेले, कुठं मार्केटला गेले, जवळपासच्या मोठ्या शहरामध्ये गेले, आता त्यांना वेळेचाच माहीत नसतो काय, मग फोन करून कृत्रिम रेतन करताना सांगतात की बा माझ्या घरी गाय जी आहे माझ्यावर आलेली आहे किंवा म्हैस माझ्यावर आलेली आहे, तुम्ही जाऊन कृत्रिम रेतन करा. आता तुम्ही वेळ बरोबर सांगितलं त्याच्यानुसार कृत्रिम रेतन होणार. आणि वेळेचा जर इकडे तिकडे जर केलं समजा मागे पुढे तर आपली गाय 21 दिवसानंतर पुन्हा माझ्यावर येऊ शकतो. त्याच्यामुळे काय होणार, शेतकऱ्यांचं नुकसान होणार. जी गाय 21 दिवसाआधी व्यायला पाहिजे होती ती 21 दिवसानंतर व्याणार. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार की त्याचा मेहनत शेतकरी करत आहे परंतु दूध त्याला 21 दिवस उशिरा भेटणार. तर त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बरोबर. आणि बऱ्याच वेळा काय होते की शेतकरी बांधवांच्याकडे अनेक जनावरं असतात पण बरेच प्रयत्न करून देखील काही जनावर हे माझावर येत नाहीत. अशा माझावर न येणाऱ्या जनावरांसाठी काय उपचार पद्धती करणं गरजेचं आहे? बिलकुल बिलकुल. ह्याच्यामध्ये काय होते की आपण जसं आता रासायनिक खतांचा भरपूर उपयोग करतो किंवा आपले कीटकनाशक आहेत, त्याच्यामुळे काय होते की जमिनीमधली पौष्टिकता जी आहे ती न्यूट्रलाइज होते किंवा ती निघून जाते. जमिनीमध्ये पौष्टिक तत्व नाही आहे. नुसतं आपण एखादा घास उगवला, बरसीम उगवला आणि तो दिला पण त्याच्यात पौष्टिक तत्व पण जाणे तेवढेच महत्वाचे आहे. तर त्याच्यामुळे काय होते की बऱ्याच जनावरांना आपल्याला जे मिनरल मिक्सर आहे ज्याला आपण तो ते लवणाची आपूर्ती होत नाही चाऱ्यांमधून, कारण जमिनीमध्ये नाही आहेत म्हणून चाऱ्यात येत नाही आणि चारा बिना लवणवाला जनावर खाणार. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये कमतरता भासते. आता खास करून सांगायचं म्हणजे जसं कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, हे जे तत्व आहेत ह्या तत्वांमुळे गाय आपली दूध व्यवस्थित देते, गाय आपली माझ्यावर येते. परंतु ह्या तत्वांचा जर शरीरात कमी असेल तर ती येणार नाही माझ्यावर. अशा जनावरांना 50 ते 100 ग्राम दूध देणारी गाय असेल किंवा म्हैस असेल हा डोस म्हणजे ह्याच्यानुसार त्यांना हे मिनरल मिक्सर देणे गरजेचं आहे, जेणेकरून आपली गाय जी आहे ती वेळेवर माझ्यावर येणार. गाय व्याल्यानंतर 60 दिवसानंतर पुन्हा ती
गर्भित व्हायला पाहिजे, गाभण व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यात कृत्रिम रेतन करायला पाहिजे. परंतु हा जो पिरियड आहे 60 दिवसाचा, हा जर वाढला तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान आहे. अगदी कारण गाय उशिरा माझ्यावर येणार, त्याच्यामुळे उशिरा कृत्रिम रेतन होणार, उशिरा व्याणार, त्याच्यामुळे दूध आणि आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचाच होणार. तर ह्याच्यासाठी मिनरल मिक्सर असते, चिलेटेड आहे, आमचं NDDBचं पण आहे, ते पण ते विचारून आम्हाला घेऊ शकतात. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सर तुम्ही जेनेटिक्स चांगलं देता, पण आमच्या गायींसाठी चांगलं जर पशु आहार किंवा मिनरल मिक्सर ह्या गोष्टी पण व्हायला पाहिजे, आणि आम्ही त्याची पण सुरुवात केलेली आहे. त्या पण म्हणजे एकदम कमी दरामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात. अच्छा, पण क्वालिटी मटेरियल तुमचं असं देऊ शकता आम्ही? बघा, आम्ही मला तर हसू येते तुम्ही क्वालिटी म्हटलं ना, आमचा क्वालिटी अस्तित्व आहे, बाकी आमचं काहीच नाही. NDDBचं अस्तित्व फक्त क्वालिटीमुळेच आहे. आम्ही कुठलाही समझोता करत नाही, कारण आमची संस्था जी आहे शेतकऱ्यांसाठी आहे. आम्ही काही प्रायव्हेट नाही हो की शेतकऱ्यांना म्हणजे ATM मशीन समजून त्यांच्याकडून पैसे घ्या, जास्त पैशामध्ये आमच्याकडे जे प्रॉडक्ट आहे ते द्या, तसं आपला काहीच उद्देश नाही. नो प्रॉफिट नो लॉस ह्या तत्वावर आपली संस्था चालू आहे, आणि मेन आपली क्वालिटीच आहे. तर त्याचे कुठलाच समझोता आपण करणार नाही. श्रोते हो, आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर सरोज, जनरल मॅनेजर NDDB राहुरी सिमेंट स्टेशन. आणि आज आपला विषय सुरू आहे जनावरांच्या कृत्रिम रेतनावेळी घ्यावयाची काळजी. सर, आपण चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला सर्व श्रोत्यांना आपल्या समजून सांगितलं, पण कृत्रिम रेतन करत असताना किंवा याय करताना नेमकं सिमेंट कोणतं वापरावं हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही. जे आपल्याकडे जो मार्केटमध्ये बऱ्याच उपलब्ध असेल अशा पद्धतीचं सिमेंट वापरताना कुठेतरी शेतकरी बांधवांचा कल दिसतोय. आपण त्यातले तज्ञ आहात, काय सर काय सांगता येईल? खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा काय असतो की माझी गाय गाभीन व्हायला पाहिजे, पण ते हे विचार करत नाही की माझी गाय कुठल्या प्रजातीची आहे किंवा कुठल्या ब्रीडची आहे. ब्रीड नुसार कृत्रिम रेतन करायला पाहिजे. आता समजा तुमच्याकडे साईवाल आहे किंवा गीर आहे, महाराष्ट्रीयन ब्रीड आहे, देवणी आहे, रेड कंदारी आहे, गौडव आहे. आता ह्या गायींमध्ये जर आपण HF जिला अमेरिकन म्हणतो किंवा जर्सी ह्या सिमेंटचा जर उपयोग केला तर आपली जी पुढची प्रजाती आहे ती मिक्स प्रजाती येणार, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार, जेव्हा शेतकरी बंधू अशा प्रकारच्या कालवडी आई बनल्यानंतर किंवा मा बनल्यानंतर जेव्हा विकायला जाणार मार्केटमध्ये, त्यांना रेट भेटणार नाही, त्यांना मोबदला भेटणार नाही, कारण ती मिक्स प्रजाती झाली. आपली जी प्रजनन नीती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र शासनाची, त्याच्यानुसार काय आहे, आपल्या इंडिजिनियस जे आहेत म्हणजे किंवा महाराष्ट्रीयन ब्रीडचा सांगतो मी, जसं गौडव आहे तर गौडव मध्ये गौडवचा सिमेंटनी याय करायला पाहिजे कृत्रिम रेतन. रेड कंदारी आहे, मराठवाड्याची ब्रीड आहे, त्याच्यात रेड कंदारीचा सिमेंट उपयोगात आणायला पाहिजे. देवणी आहे, देवणीमध्ये देवणीचा सिमेंट उपयोगात आणायला पाहिजे. साईवाल असेल तर साईवाल, गीर असेल तर गीर, आणि HF असेल तर HF, आणि जर्सी असेल तर जर्सी. आणि HFचा जर क्रॉस असेल, जो 50% क्रॉस आहे HF किंवा 50% जर्सी आहे, तर त्याच्यासाठी मग HF 50% पण वडू आपल्याकडे आहेत, आणि जर्सी 50% पण वडू आहेत. तर अशा प्रकारे जर त्यांनी उपयोगात आणलं तर आपली एकतर ब्रीड दिसायला चांगली दिसणार, आणि त्याच्यापासून जे दुग्ध उत्पादन मिळणार आहे आपल्याला ते पण चांगलं भेटणार. आणि दुसरं, आपण शासनाने जी नीती बनवलेली आहे त्याला पण अनुसरण करत आहोत असं होणार, कारण त्याच्यामुळे फायदेच होणार आहे. शासन जी काही नीती बनवतो किंवा जे काही कायदे बनवतो त्याच्यामुळे नुकसानाचं कुठलाही काम नसतो, ते फायद्याचंच असतं, शेतकऱ्यांचा फायदाच होणार त्याच्यामुळे. त्याच्यामुळे बरेच लोकांना ही माहिती नाही आहे. तर मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की थोडं त्यांनी जागरूक व्हावं, आणि ज्या कोणी डॉक्टरला बोलावतात किंवा जे काही AIT आहेत आपल्या फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यांना पण त्यांनी सांगावं की बाबा माझ्या गायीची आधी तुम्ही कुठली ब्रीड आहे ते बघा, आणि त्याच्यावरूनच तुम्ही कांडीचा सिलेक्शन करा किंवा स्ट्राचा सिलेक्शन करा, जेणेकरून चांगली ब्रीड आपल्या इथं तयार व्हायला पाहिजे. आणि बाहेर आपण दुसऱ्या राज्यामध्ये गायी किंवा म्हशी घ्यायला जातो, बरोबर आहे. माझं उद्देश किंवा माझं स्वप्न आहे महाराष्ट्रात अशा गायी तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र बंधूंना फायदा भेटेल त्याचा. आता काय होते, आपण दुसऱ्या राज्यातून गायी आणतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पैसा दुसऱ्या राज्यात जात आहे, बरोबर आहे. तर माझं तर म्हणणं आहे की चांगल्या, आणि NDDBची स्थापना त्याच्यासाठीच झाली आहे, तर त्यांनी चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे सिमेंट उपयोगात आणावं, आणि जेणेकरून चांगली ब्रीड पंजाब हरियाणा सारखी आपण इथे तयार करू शकतो, आणि त्याचा फायदा निश्चितपणे शेतकरी बंधूंना मिळणार. अगदीच शेतकरी बंधूंना अतिशय छान पद्धतीचं आव्हान या ठिकाणी डॉक्टर सरोज वाहणे सरांनी आपल्याला केलेलं आहे. सर, आपण एक व्हेटरनरीचे तज्ज्ञ म्हणून सुद्धा आहात आपण, आणि मग आपल्याला व्हेटरनरी सायन्समध्ये असताना आपण बघत असतो की इनब्रीडिंग किंवा अंतप्रजनन ही संकल्पना आज मोठ्या प्रमाणात सगळीकडे बोलली जाते. नेमकंच हे इनब्रीडिंग तंत्रज्ञान काय आहे? शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की त्यांनी ह्या गोष्टीवर कधी लक्ष दिलेलं नाहीये.
पहिली गोष्ट तर काय व्हायचं, जेव्हा कृत्रिम रेतन एवढं चालत नव्हता किंवा लोक उपयोगात आणायचे नाही, त्यावेळी गावामध्ये एक वडू ठेवायचे लोक, बरोबर आहे. तो वडू 5-6 वर्षापर्यंत एका गावापर्यंत किंवा मरेपर्यंत राहायचा. आता तुम्हाला मी उदाहरण देतो की जसा वडू आहे एक, त्याचा नाव आपण दिला नंदी, नाव दिला, बरोबर आहे. आणि गावामध्ये एक समजा कुठली तरी गाय आहे, तिला आपण काहीतरी एक नाव आपण देऊ शकतो, जसं एखादा कुठलं तरी नाव किंवा एबीसी काहीतरी असं नाव दिलं समजा, बरोबर आहे. तर आता जी गाय आहे एबीसी नावाची, त्या जो नंदी होता आपला गावातला, त्याच्यासोबत ती क्रॉस झाली, बरोबर आहे. ती 9 महिन्यानंतर व्याली, तिच्यापासून कालवड तयार झाली, कालवड मोठी झाली आणि ती कालवड पण त्याच नंदी सोबत क्रॉस झाली. आता तुम्ही समजू शकता की त्या नंदी आणि त्या कालवडीचा नाता काय झाला, बरोबर आहे. तर ह्यालाच इनब्रीडिंग म्हणतात. आता ह्याच्यामुळे नुकसान काय होणार, आपला मुख्य उद्देश काय आहे की आपल्याला पुढच्या पिढीमध्ये जास्तीत जास्त दूध भेटायला पाहिजे, बरोबर आहे. आता हे दूध आपल्याला भेटणार नाही, ते दूध उलट कमी होणार, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय होणार की जे रोग प्रतिकार शक्ती असते किंवा इम्युनिटी ज्याला म्हणतो, ती त्या कालवडीमध्ये कमी येणार. तिच्यापासून जो जन्माला येणार त्याच्यामध्ये म्हणजे रोग प्रतिकार शक्ती कमी असणार. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. पहिली गोष्ट तर म्हणजे दूध वाढणार नाही, तर हा नुकसानच झाला. मग ती आजारी राहणार, त्याच्यामुळे पुन्हा खर्च करावा लागणार, बरोबर आहे. तर यालाच अंतःप्रजनन म्हणतात. परंतु आमच्या वडूचे जसे नंबर्स दिलेले आहेत, तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं ना 5001, कारण आपली 5 पासून सुरुवात होते, बरोबर आहे. तुम्ही गुगलवर फक्त एवढंच लिहिला 5001 बुल डिटेल, तरी गुगलवर आमच्या वडूचा पूर्ण नंबर, त्याच्या आईचा नंबर, त्याच्या वडिलाचा नंबर, आईचा दूध किती होता, तो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे आमचे जसं 1 स्टार 5 स्टार प्रीमियम इम्पोर्टेड असे श्रेणीकरण केलेलं आहे, म्हणजे कॅटेगरी केलेली आहे त्याच्या आईच्या दुधानुसार. तर ह्याच्यामुळे काय होणार की वडूचा नंबर आपल्याला माहित आहे. आणि आजकाल ते राहिलेला पण नाही की गावामध्ये वडू ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे गाई गाभीन होतात. परंतु ही जी चूक होत आहे ही कशामुळे होते, आता एखादा वडू चांगला आहे आमचा आणि शेतकऱ्यांना माहित झाला की नाही हा वडू जो आहे खूप चांगला आहे, तर जो काम आपला जो गावातला जो वडू काम शेतकऱ्यांकडून व्हायला नको. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार, जसं आता मी उदाहरण देतो तुम्हाला की जसं 5001 चा एक वडू होता, त्याचा सिमेंट शेतकऱ्यांनी घेतला, गाईला लावलं, गायीपासून कालवड तयार झाली, बरोबर आहे. आता त्या कालवडीला आपण हा 1 नंबरचा वडूचा सिमेंट लावता कामा नये. आपल्याला त्याच्यासाठी दुसरा वडू सिलेक्ट करावा लागणार, त्याची निवड करावं लागणार ना, त्याच्यानी याय करावं लागणार. तर ही गोष्ट जर शेतकरी बंधू आणि भगिनींना जर माहित असेल, त्यांच्याकडे जे डॉक्टर येतात किंवा त्यांच्याकडे जे कृत्रिम रेतन करतात, जे यायचं काम करतात ते येतात, हे जर जागरूक झाले तर हे त्यांना म्हणू शकतात की बाबा असे चूक नको करा, आम्हाला असं पाहिजे नाहीये ज्याच्यातून आमचं नाही. तर ह्या गोष्टीला आळा घालणे खूपच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी शेतकरी बंधू आणि भगिनी यांनी पण तो रेकॉर्ड ठेवायला पाहिजे की त्यांच्या इथे समजा एखादी लक्ष्मी गाय आहे, बरोबर आहे, आणि त्यांनी कुठल्या तरी एक वडूचा सिमेंट तिला लावलं होतं, तिच्यापासून कालवड तयार झाली, तर जे लक्ष्मीला सिमेंट लावलं तेच लावायचं नाहीये, दुसरा लावा लागतं. छोटासा एखादी डायरी रेकॉर्ड ठेवणे गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे नुकसान ह्या नुकसानापासून बचाव होणार, नुकसान आपल्याला टाळता येणार. अगदी शेतकरी बंधूंनो, आपल्या हिताचीच गोष्ट डॉक्टर सरोज वाहणे सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सर, आपल्याला बरेच चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव किंवा दुग्ध उत्पादक आपल्याला ऐकत आहेत. बरेच शेतकरी बांधव सुद्धा आज बघितलं तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या माध्यमातून आपल्या गायांच्या साठी प्रजननासाठीचा मार्ग त्यांनी चोखाळलेला आहे. अशा वेळी फेक किंवा डुप्लिकेट सिमेंट सुद्धा याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव होताना दिसतोय अशी चर्चा होते. तर नेमकं फेक किंवा हे डुप्लिकेट सिमेंट असतं हे कसं ओळखावं, काय सांगता? अगदी बरोबर बोलले तुम्ही. प्रत्येक गोष्टीमध्येच आजकाल डुप्लिकेट यायला लागलाय. खत असो, बियाणे असो किंवा आणखी काही असो, बरोबर आहे. तर मला सांगायचं आहे की आमची जी स्ट्रा असते किंवा कांडी असते, ज्याला आपल्या शेतकरी बंधू कांडी म्हणतात, सिमेंट स्ट्राला, बरोबर आहे, त्या कांडीच्या शेवटी एक आम्ही युनिक कोड प्रिंट केलेलं असतं. त्याच्यामध्ये युनिक कोड मध्ये अल्फाबेट्स पण असतात. अल्फाबेट्स मध्ये ABCD पासून Z पर्यंत कुठलेही अक्षर असू शकतात आणि आकडे असतात 1 पासून 9 पर्यंत किंवा 10 पर्यंत. तर तो जो नंबर आहे त्या नंबरला मी एक मोबाईल नंबर सांगतो आहो शेतकरी बंधूंना, त्यांनी नोट करून घ्यावं. 9900399000 अशासारखा हा नंबर आहे. ह्या नंबरवर शेतकरी बंधूंनी तो युनिक कोड मेसेज केला तर तिकडून रिप्लाय येणार की ही कांडी जी आहे किंवा ही जी स्ट्रा आहे ही खरी आहे किंवा खोटी आहे. तर त्यांनी अशा प्रकारे चेक करावं ज्याच्यामुळे त्यांना
नुकसान होत असेल त्याच्यापासून त्यांचा निश्चितपणे बचाव होणार आणि त्यांना कळणार, आणि ज्यांच्याकडून पण त्यांनी ती कांडी भरून घेतली आहे त्यांना पण ते बोलू शकतात ना, बाबा हे तर असं असं सांगत आहे, हे योगात आणलेलं आहे. कारण त्याच्यामुळे एकदा किंवा दोनदा मेसेज केल्यावर बरोबर आहे म्हणून, कारण उत्तर देणारी शेवटी मशीनच आहे. आता एखाद्याने 3दा 4दा जर तो सेम मेसेज पाठवला तर मग शेवटी मशीनला काय वाटतं की नाही हे डुप्लिकेट आहे, तर पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा ते सांगेल. तर त्याच्यापेक्षा जास्त हा मेसेज करायचा नाही. आणि आता जर बघितलं तर सर संपूर्ण बऱ्याच शेतकरी बांधवांना अशा पद्धतीचा अनुभव येतोय, आणि त्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र शासन देखील याच्यावरती कुठेतरी आळा बसावा म्हणून राज्यमाता गोमाता असा गायीला सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रजनन नीती सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे. नेमकी ही महाराष्ट्र प्रजनन नीती काय आहे? आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे ह्याच्यावर. जसं मी म्हटलं की ज्या ब्रीडची गाय आहे त्याच ब्रीडच्या वडूनी EI करायला पाहिजे. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला त्याचा समजावून पण सांगितलंय. जसं रेड कंदारी आहे तर रेड कंदारीच्याच वडूनी EI करायला पाहिजे. गौडव आहे तर गौडवच्याच वडूनी, देवणी आहे तर देवणीच्या, साईवाल आहे तर साईवालच्याच वडूनी. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना, तेच ह्याच्यामध्ये येत आहे. तर तेच शेतकऱ्यांनी त्याला फॉलो करायचं आहे, त्याला अनुसरण करायचं आहे, ज्याच्यामुळे आपली ब्रीड बिघडणार नाही. आपली ब्रीड जी आहे ती चांगल्या प्रकारे राहणार, प्युअरिटी राहणार, ब्रीड आपली जोपासली जाणार, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना विकायचंही झालं तर चांगली किंमत भेटणार त्याची. बर, कधी कधी या नीतीचं जर उल्लंघन झालं तर त्या दृष्टिकोनातून कायदा करणं सुद्धा गरजेचं असतं, आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्र गोवंश प्रजनन कायदा देखील अस्तित्वात आलाय. नेमका हा कायदा काय सांगतो? तर ह्या वर्षातच हा अस्तित्वात आलेला आहे, महाराष्ट्र गोवंश प्रजनन कायदा म्हणून आहे. आणि ह्याच्या अंतर्गत जसं जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सेशन आहेत टोटल, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचे MLDBच्या अंडर येणारे 3 आहेत आणि बाकी प्रायव्हेट 3 आहेत. ते ह्यांना सगळ्यांना सगळ्यात आधी त्या गोवंश प्रजनन कायद्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथून टीम आमच्याकडे येऊन गेलेली आहे आताच नुकतंच, आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे. आम्ही काम कसं करतो, क्वालिटी वर्क आहे किंवा नाही आहे, आणि त्याच्याशिवाय कुठल्या कुठल्या ब्रीडचे आम्ही वडू ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे गरजेचं झालेलं आहे, मॅन्डेटरी म्हणू शकता तुम्ही, की आधी आम्ही रजिस्ट्रेशन करणार, त्याच्यानंतर आम्ही सिमेंट डोजेस कोणाकोणाला देतो, जसं कोऑपरेटिव्ह आहे, गव्हर्नमेंट आहे किंवा आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत. तर ह्या सर्वांना रेकॉर्ड ठेवणे पण गरजेचं आहे की राहुरीमधून त्यांनी कुठले डोजेस घेतले, ते डोजेस त्यांनी कोणाला दिले. मग त्यांच्या अंडरमध्ये जसं कृत्रिम रेतन करता किंवा AIT येतात, बरोबर आहे, जे कृत्रिम रेतनाचं काम करतात, त्यांना पण रेकॉर्ड ठेवायचं आहे. तर महाराष्ट्र शासनाचं म्हणणं हेच आहे की जे काही डोजेस इथून जमिनीपर्यंत पोहोचून राहिले किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यांचा सर्वांचा रेकॉर्ड ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे आम्ही शासनाला रिपोर्ट देणाऱ्याला डोजेस विकले, आमचे डिस्ट्रीब्युटर पुढे रिपोर्ट पाठवणार की त्यांनी कुठल्या कुठल्या AITला किंवा कुठल्या डॉक्टर्सला त्यांनी डोजेस विकले आहेत, बरोबर आहे. तर ह्याच्यामुळे काय होणार की एकतर महाराष्ट्र सरकारकडे एक डेटा जाणार की किती डोजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये जात आहेत, किंवा बाहेरून कुठले डोजेस तर नाही येऊन राहिले, त्याला कसा आळा घालता येईल. म्हणजे काही जसं डुप्लिकेट काही होत असेल तर त्याच्यावर शासन कारवाई करणार. तो एक ह्याच्यातला मोठा उद्देश आहे, शासनाचा जो उद्देश आहे की इल्लिगलपणे कुठलेही डोजेस आणले आणि कुठल्याही गायीला लावलं आणि कसंही काम चालू आहे, तर हे आळं घालण्यासाठी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे गोवंश प्रजनन अस्तित्वात आणलेलं आहे. त्याच्यामध्ये बांधवांची काय जबाबदारी येते? शेतकरी बंधूंना पण थोडा जागरूक होणे गरजेचं आहे की जे त्यांच्याकडे कृत्रिम रेतन करता किंवा AIT किंवा डॉक्टर्स येत आहेत, ते त्यांना पण विचारू शकता की तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेले आहेत का महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे, बरोबर आहे. कारण त्यांना डोजेसची पण माहिती होणार की बाबा महाराष्ट्रामध्ये ज्या सिमेंट स्टेशन आहेत तिथलेच डोजेस त्यांना भेटायला पाहिजे. असं तर नाही की ह्या 6 सिमेंट स्टेशन शिवाय अजून कुठले तरी डोजेस त्यांना भेटत आहे. तर हे त्यांना जागरूक होण्याची गरज आहे. तर ते विचारू शकतात, जे त्यांच्याकडे डॉक्टर येणार किंवा कृत्रिम रेतन करता येणार, त्यांना हे तर आहे नाही, जसं 6 सिमेंट स्टेशन आहे तर हे 7वा कुठला आहे, बरोबर आहे. तर त्याच्यावर आळा घालायचा आहे सरकारला. सरकारचा उद्देश आहे की चांगली ब्रीड इथं तयार व्हायला पाहिजे. जसं मी सांगितलं, आमचं स्वप्न काय आहे की बाबा चांगली ब्रीड तयार झाली तर निश्चित शेतकरी बंधूंना चांगला फायदा होणार. आणि आमचा एकच उद्देश आहे, मी एका शब्दात सांगतो तुम्हाला, आमचा NDDBचा उद्देश, शेतकरी खुशाल तर आम्ही खुशाल, त्याच्याशिवाय काहीच नको आम्हाला. हेच आमचं वाक्य जो आहे हेच आमच्यासाठी आहे. श्रोते हो, डॉक्टर डेप्युटी जनरल मॅनेजर NDDB राहुरी सिमेंट स्टेशन हे आपल्याशी अतिशय छान पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत. आपल्या मनात त्यांची संभाषण ऐकून किंवा त्यांचा संवाद ऐकून आपल्याही मनात काही शंका आल्या असतील, काही प्रश्न आले असतील, तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी त्यांच्या सिमेंट स्टेशनचा मोबाईल क्रमांक आपल्याला देत आहे, तो आपण टिपून घ्यायचा आहे. 89 562 16 137. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 89 562 16
16-137, तर जरूर आपण या क्रमांकाशी संपर्क साधून कृत्रिम रेतनाच्या संदर्भातलं एनडीडीबीचं जे कार्य आहे किंवा त्यांच्याकडे जे उपलब्ध आहे याविषयीची अधिक माहिती किंवा तंत्रज्ञान आपण जाणून घेऊ शकतात आणि आपल्या मनातल्या शंका निरसन करू शकतात. वाहणे सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी बांधव, आपल्याकडे जी ब्रीड असेल त्या ब्रीडचं सिमेंट आपल्याकडे एनडीडीबीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होईल हेच या ठिकाणी सरोज वाहणे सरांनी सांगितले. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना सर काय आपल्याला मार्गदर्शन फुले कृषी वाहिनीला मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की जसं मी सांगितलं की आमचं स्वप्न आहे की शेतकऱ्यांकडे चांगली ब्रीड किंवा चांगली प्रजाती यायला पाहिजे आणि जेव्हा कधी तुम्ही बोलवणार आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होणार त्याच्यावर निश्चितपणे आम्ही येऊन इथं आपले विचार मांडणार. आणि तुम्ही आज बोलावलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि शेतकरी बंधू आणि भगिनींनो पण मी खूप खूप की ते मला ऐकत आहेत. खूप खूप धन्यवाद. अगदीच. पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईन चॅनल्स, युट्यूब आणि सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीने डॉक्टर सरोज वाहणे साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोग्यासाठी आणि पुढील आपल्या योजनेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि थँक्यू. श्रोते हो, जनावरांच्या कृत्रिम रेतनेवेळी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सरोज वाहणे, जनरल मॅनेजर एनडीडीबी राहुरी सिमेंट स्टेशन यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई, कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो.